राहिले नियमानं हप्ता चालू आहे पण हप्ता नियमाने चालू आहे. याजाचं काही टेन्शन घेऊ नका. मी याज बरोबर पेढी ते वरची वर. हा ना तू कामाला जाते नाही खरं बरोबर. ते ना तू बघा ते मी तिकडे साव करायचं परत तू साव कर मग आपल्या दारात यायला. आता तुम्ही देत राहिले गावना आणून तर मी फेडीत राहीन. पण तुम्ही जर माझ्या कामावर टपून राहिले तर मी फक्त मी तुम्हाला काय सांगितलं याजाचं टेन्शन घेऊ नका. मी याच फेडी पण हप्ता तर तुम्ही आणून द्यायला पाहिजे का नाही. त्या दिवशी 2-3 दिवस झाले आले दिवस मला तू तू बस मी पैसे आणायचे चालू आहे माझी किती पैसे ते दिवस त्याला माझे खोलत न त्याचे ना 7,000 रुपये याजाचे दिले. बरं झालं फेडले मी. जाऊ दे पण तुला तू आतलं मग ते पैसे फेडायचे. हा आपल्या जण फेडले एवढे आपले झाले उडवे जाम मला कुठं बाहेर रुपये देत नाही. तो कसं तुला ओळख कुणी कोणी टोपी द्याला पण तू करते बाई. पण आता सावकाराने जसं वाकवलं तसं वाकावं लागत नाही. पण याज वाटता नील होतो. आता तुम्हाला वाक म्हणले तुम्ही त्याच्या पुढे वाकून काय करणार. नाही पण जाऊ दे मरते पण तुला ती आयडिया येते सावकार फिरून द्यायची असं. हा बरं मी काय होतं ती मिठीत राहायचं मरते मी मिटवीते बाई. आता परत लग्न आले लग्नाला काय ते यायला का ना त्याच्याकडूनच घेईन 10-20 हजार. 10-20 रुपये घेईन त्याच्याकडून राहील. काय करावं आता. चालते का तिथे बोलवले बस त्याला जायचं बस त्याला बोलवलं आपल्या लोकांनी. अहो मग बस त्याला जायचंय आपल्याला. पण मग मी तशीच माझ्या भावाकडे राहणार आहे. राय एखादा दिवस काय करते मी काय तो ऐक आम्ही चाललोय गावाला. बसत्याला चाललोय आम्ही. बसत्याला चाललोय ते माझ्या भाषाचं नाही का बसताय मग तिकडं चालले. तर मग मी म्हणले मी राहीन 2 दिवस बा असं. तुम्ही 2 दिवस चालले तिकडं. हा असं मामा ते आम्हाला येऊ द्या ना मग तुमच्या सांगा. आणि येणं कोणी घरी इडे या मसुबाला कोण खायला घाली. नुसतं मला दरवेळेस तुम्ही मला सोडून जाते. अगं पण तो लई होतो. मला यावं लागेल तू असं लई चट्टवन तो. मला यावं लागेल तू असं मला यावं लागेल तू असं. हा चला ना मग तुम्ही. आणि एक काम कर आता आम्ही चाललोय गावाला. आम्ही आज संध्याकाळी आलो तर येऊन येतं येणार नाही. तुझं सावकार जर आला ना तर त्याला म्हणते काही घरी ते गेले गावाला. माझी सासू आल्या चट पाहून घेईल मला. ऐकन का पण तू ऐक काय करतो हिचे शब्द पुढे नाही जात. शब्द पुढे नाही जात. हा चालेल ना सांग. तिचे काय थोडे पैसे राहिले आता काय मग चालते काय करते. हा चला मग आपण आम्ही जातो मग. हा आता आम्हाला त्याला काय करा येऊन नको देऊ. बाहेरून सांग माझ्या त्या आल्या का त्या पाहून घेतील. चहा द्या म्हणा ना मला साखर कुठली माहिती नाही बाहेरचं बरं करतो. हा आणि घरात कोणीच नाही म्हणावा. तुम्ही जाते आल्यावर या. चालेल आता मामा गेले. जाऊ दे मरू दे. मला आराम करायला चान्स भेटला मस्त. त्यात काय गेले तर गेले. मला पण असं एकटं राहायला आवडतं. मला नाही आवडत घरी कोणी असलं तर. घरी असलं की नुसतं हे काम कर ते काम कर हे काम कर ते काम कर नुसतं मोल करीनच बनवून ठेवते. सगळे मस्त झोपून घेते मी आता. भद्रबाई शिरपतराव भद्रबाई शिरपतराव कुठे गेले ते मामान ते घरी नाही हो. घरी नाही मामान ते. इकडे या बस इथं बस इथं इस्लाम कशाला बसते इथं बस. ते माझ्या मामान ते ना तिकडे बसतेला गेले. त्यांना माहित होतं ना आज सावकाराचं व्याज. हा माहिती होतं. माझे मामा बोलले त्यांना सांग म्हणे की ते आल्यावर पाहतील. आज व्याज घ्यायला दिल्याशिवाय मी जाणार नाही. जाणार नाही व्याज दिल्याशिवाय मी जाणार. अहो पण मग ते गेलेले आता ते काय आज संध्याकाळी लोक नाही येणार. ते 2 दिवस राहणार तिकडं. आज तू व्याज दे.
म्हणजे दरवेळेस तुझी सासू देती, आज तू व्याज दे. नाही माझ्याकडे नाही काही. बरं ऐक ना, मी काय म्हणतो, एक नवीन व्यवहार करायचा आपल्याला इकडे ना. कसला? मी काय म्हणतो ऐक ना, हे बघ, तू या घरात राहते, तुझ्या अंगावरती एक पुटका मणी आहे व ते मानावरून दारू काही विकून टाकले. हा ना. हा हे बघ, तुला दागदागिने तुला जे पाहिजे ते देतो. किती पैसे लागतात तुला? पैसे देऊ तुला. मला पैसे नाही लागत. पैसे तुला काय पाहिजे? बाई तुम्ही तो आमचं व्याज घ्यायला आले आणि तुम्ही मला कशाला पैसे देताय? मला बी माणसानं वापस देन व्याज देन, मी कुठून देऊ? ऐक ना, तुला मी कर्ज सुद्धा माफ करून दे. कर्ज सुद्धा म्हणजे जे माझं हसून त्याने पैसे गेले ते बी का? पैसे घाल. म्हणजे माझ्या सासूने त्यांनी घेतले ते पण माफ करशाल का? ब्लाऊज मध्ये घाल पैसे. ब्लाऊज मध्ये कसं छान वाटतं बघ बरं. काय पैसे ब्लाऊज मध्ये घालतो. ऐक ना, मी काय म्हणतो, मला ना तू आवडली. मी आवडली? तुझ्यासाठी मी एक घर देईल घेऊन. आणि माझे सासू सासरे त्यांना पण घेऊन राहा. फक्त मी आल्यावर मला खुश करायचं. बाई कोणी पाहिलं होतं काही इज्जतीचा पंचनामा होईन बाई. अरे इज्जतीला काय नाही, सर्व पैशावर डिपेंड येतं. तुझी सासू दरवेळेस व्याज कसं माफ करते माहितीये का? कसं? दरवेळेस ती मला खुश करून दे. हा ए बाई तुमच्या डोक्यात काही फरक पडला काय? माझी सासू किती डेंजर आहे. माझे सासरे काय झोपा घेतील का काय? तुला 10 लाख रुपये देतो मी. 10 लाख? 10 लाख. खरंच? हो खरंच. फक्त मला खुश करून दे. कधी देशान 10 लाख? लगेच. खरं बाई, जर 10 लाख जर घेतले ना तर आमचं घराचं काम बी होईल, माझ्या सासू सासऱ्याच्या डोक्याचं ताण कमी होईल आणि माझा नवरा बी सुधरण, त्याला दवाखान्यात न्यायचंय. पण खरंच नक्की द्याशान का तुम्ही? 11 लाख दिले. 11? खरंच? खरं तुला खुश करून देतो. पण काय करायचं मला नाही माहिती. काय करायचं? कुठं? मध्ये? लगेच? मग आधी पैसे द्या ना. मला दम नाही राहिला. पहिले खुश करून मग देईल तुला पैसे. पण नक्की द्यायचं ना? पहिले खुश कर. मला अजिबात दम नाही राहिला. मला अजिबात राहत होती. मला इतकी आवडली ना, शब्दात सांगू शकत तुम्ही प्रत्येक ठिकाणी हेच करते का? नाही, तुझी सासू मीच करत राहतो. हा म्हणजे आमच्या रूम मध्ये करायचं तुम्ही? माझा रूम आहे. तुझी सासू इथेच करते. आम्ही दोघं जण. हा तिनं फक्त मला खुश करून दे. बाकी तुला 10 लाख लागो, 20 लाख लागो, सर्व देईन मी तुला. नक्की देशाल ना? खरंच? मला भीती वाटते बाई, कोणी जर आलं मग. तुझी सासू काहीच बोलणार नाही. तुझा सासरा मी काही बोलणार नाही. माझ्या सासऱ्याला माहिती आहे सगळं? तुझं माझं नाही माहीत, पण तुझ्या सासूचं माझं माहिती ना. कोणाला? माझ्या सासऱ्याला? मग व्याज कोण माफ करतं? हा मला काहीच माहिती नाही. हो ना. काय साडी घातली तू भारी. काय छान आहे तुझे पाय. खूप सुपर आहे तू. काजल, काजल, हे काय चाललंय तमाशा? सावकार तुम्हाला पटायला पाहिजे. व्याज दे. व्याज काच व्याज दे. व्याज दे मग बोल. म्हणजे सासू कोणी फेडायचं, सुना कोणी फेडायचं का? हा शांत बस. काय शांत बस? शांत बस. मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून घेतला. मोबाईल मध्ये तुला आता पहिले देते काढून आणि आत्ताची देते काढून. वय तू बाहेर, तुला लाज नाही वाटली का? मी काय केलं? पड मग.
मी काय केलं? तू पड चल. तुला लाज नाही वाटली त्याच्या खाली कुशाल तांगड्या देऊ राहिली? ते म्हणे व्याज माप तुझी सासू पण तुला मी अशीच काय करते. सांगितलं होतं सावकार जरा आता बाहेरूनच हुसकून दे म्हणून. म्हटलं होते मी, ते म्हणे तुझी सासू पण अशीच करते म्हणे व्याज वसूल. ए, तू मग बस. आता ते माझं पाहिजे वय झालं. तू बस घाबरू मला नको. म्हणे तू बस, ही माझी आहे. 11 लाख ए, रुपये. बाजूला आहे. सरळ ही बाजूला माझी आहे. सावकाराची आहे. तिकडून सावकाराची आहे, हा. तुझी सून आहे. लोकांच्या बाई एकात घ्यायला निघाला काय यायला पाहिजे बाई उठ गं. 11 लाख देतो म्हणे. 11 लाख देतो 12 लाख देतो तुझ्याजवळ काय द्यायला जात तुरा? म्हणजे सासू वापरायची सुना वापरायची तो कोणाचा कायदा आहे? माझे पैसे आजचा आता ठेव. 1 रुपया तुला देत नाही. तुला काय करायचं ते कर. घे उपटून हा? घे उपटून तुला काय करायचं ते कर. तू असेल मोठा तो घरी. तू काय बायांच्या मजबुऱ्याचा फायदा घेतो काय? हे बघ, बोट खाली करून बोल. तुला काय बिगर व्याजाचं पाठवेल नाही का? व्याज वसूल केलं काचा काचा आणि मी बी काचा काचा दिले. हा जेव्हा म्हणला तावा चल खुश करायचं. काढला खुश करून. तू पहिल्या गाडीने तो तोंड काळा कर. तो बसून लाख रुपये देतो. काचे 20 लाख रुपये देतो. सगळं करतो, माफ करतो. कोणला सासूला आणि सुनाला वापरायचे? तू नको इला एकदा देतो. एकदा नाही 2दा नाही. खबरदार परत जर त्याच्याशी बोलली तर वय बाहेर पाठ. 25 लाख घे. तुम्ही बाहेर बा. 25 लाख घे. बाहेर 25 नाही लागतील 30 नाही 30 लागत. लाख. मला काहीच नाही लागत. निघ बाहेर. ते 2 एकर नावावर करून बाहेर देतो. निघ. मला ते 2 नाही एकर लागत. नावावर लागत नाही मला. लागत नाही. अरे किती बायांची खातो. किती बायांची 2 खातो. एकर नावावर करून देतो तुझ्यावाले. वरच्याला जबाब द्यायचा आहे. 5 एकरचा तो प्लॉट याच्या उड्या नको मारू. 5 एकरचा प्लॉट आहे ना तो. हा उंचावलीचा खेळ आहे. थांब ग, 5 एकरचा प्लॉट आहे ना जवळचा. हा. तो नावावर करून मला नाही लागत. मला नाही लागत. आणि पेनांचा तेव्हा पैशाला तिकडे काढी लाव. पैशाला काढी लाव. पैशाला मी म्हणलं जाऊ दे मरते बाई सावकार येतोय महाक. बरं ते गोडन नावावर करून देतो. मला नाही लागत काहीच. आत्या एवढं देवरायला घेऊन टाका ना. येडी झाली का काय? चकली का काय? तुला फारकत लागती का माय पोराकून? नाही मग काय चकली का काय? तू ए माय बरोबर जा. याला फार- जाय घरात वय. याला जाय घरात आमच्या आई माय बरोबर जा. सरक बाजूला. पोरीचं नाव घ्यायचं आणि लगेच घराच्या बाहेर चालतं व्हायचं. हा याच्या उड्या नको मारू. याच्या बाया वापरशील ना ते वरच्या जवळ न्याय. हा उंचावलीचा खेळ आहे. आज तो काही उद्या मा काही. चल निघ. निघ चाल. पुढं पाय. पुढं पुढं पाय. चल पुढं वय. पुढं पुढं वय. पुढं निघ. आत्या ते एवढे पैसे देत आता. ए बाय गजरे, काय गजरे तो फोन केला. अपमान नाही परत तो एवढ्या मौतीला सुद्धा येणार नाही तर. तुला हे फेडावं लागल. अगं भाई इकडे तुला तरी काचा कंडा आला? गजरे, हा तो आज लय वाईट केलंय. हा हा जाय पाहून घे. उद्या तू तुझा हा. वाईट केल्याशिवाय राहणार नाही मी. नाही नाही मी व्हिडिओ काढेल ना उद्या. चावडी दाखवते 4-5ला. सध्या मी घेते आवडून आज मामा रात्री आता. मर्डर करून टाकील मी. अरे वा अरे वा. अशी लय पाहिजे मर्डर करणारे वय. माणसं घेऊन हा वय. पुढचं घर पाय. कोणाला पैसे उसने लागत या जाना वय. वय घरामध्ये तू बी कामावर. अरे वा अरे वा. गेला का भाड खाऊ? गेला बाय. लाज वाटायला लागत होतं हिला सोन्यासारखा नवरा.